मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी संध्याकाळी 4:30च्या सुमारास आडोशी बोगद्याजवळ प्रोपोलिन गॅसचा टँकर पलटी झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे। या अपघातानंतर सुरू झालेली गॅस गळती 20 तास उलटूनही आटोक्यात न आल्याने एक्सप्रेसवे अजूनही गॅसवरच असून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। पुण्याहून मुंबईच्या दिशेने प्रोपोलिन हा अतिज्वलनशील वायू घेऊन जाणारा टँकर आडोशी बोगद्याजवळील उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने तिसऱ्या लेनवर पलटी झाला। टँकरमधून गॅस गळती होत असल्याचे प्रवाशी दत्ता शेरगे यांच्या प्रसंगावधानामुळे तात्काळ प्रशासनाच्या लक्षात आले। त्यांनी बोरघाट पोलीस मदत केंद्र आणि हेल्प फाउंडेशनला याची माहिती दिली। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ मुंबईकडे जाणारी वाहतूक रोखून धरली। गळती रोखण्यासाठी देवदूत पथक, हेल्प फाउंडेशन आणि रसायन तज्ज्ञांकडून प्रयत्न सुरू आहेत। मात्र गळतीचे प्रमाण मोठे असल्याने आणि पुरेशी सक्षम यंत्रणा उपलब्ध नसल्याने बुधवारी सकाळपर्यंत ही गळती थांबवता आली नव्हती। खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफचे पथकही रात्री घटनास्थळी दाखल झाले असून बुधवारी सकाळी तज्ज्ञांच्या विशेष पथकाला पाचारण करण्यात आले आहे। या घटनेमुळे एक्सप्रेस वेवरील मुंबईकडे जाणारी वाहतूक जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून वळवण्यात आली आहे। परिणामी खालापूर टोल नाका आणि लोणावळा परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। परिस्थितीवर आमचे पूर्ण लक्ष असून नागरिकांनी प्रवासासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन महामार्ग पोलीस अधीक्षक तानाजी चाळके यांनी केले आहे। घटनास्थळी खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहुल, खोपोलीचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांसह IRB आणि महामार्ग पोलिसांचा ताफा परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे। एक्सप्रेसवेला आडोशी बोगदा या ठिकाणी प्रोपेलिन गॅसचा जो टँकर पलटी झालेला आहे, तर त्या अनुषंगानं त्यातून गॅसेसचं लिकेजचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याकरता मुंबई लेन पूर्णपणे बंद करण्यात आली आणि त्यामुळं वाहतूक कोंडी झालेली आहे। तर पुणा लेनची जी बाजू आहे ते पूर्ण खालापूर टोल प्लाझा इथपर्यंत वाहतूक कोंडी गेलेली आहे। जी पुण्याची बाजू आहे तर ती पूर्णपणे 10 ते 12 किलोमीटर लांब गेलेली आहे वाहतूक कोंडी। तर याकरता मी सर्वांना आवाहन करतोय की या ठिकाणी हे गॅस लिकेजचं प्रमाण कमी होऊन त्याचं पूर्ण समस्या म्हणजे पूर्ण दुरुस्त होण्यापर्यंत आपल्याला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे। याकरता मुंबईला जाणारी जी पुण्याहून जी वाहतूक आहे ती जर तामिनी घाट मार्गे जर मुंबई आणि त्यासोबत इकडून कर्जत मार्गे थोडक्यात जर मुंबईला ठाणेकडे जर वाहतूक चालू केली तर निश्चितपणे त्याचा फायदा होणार आहे आणि शक्यतो या ठिकाणी वाहतूक कोंडी आणखी थोडे तास चालण्याची शक्यता आहे। एनडीआरएफ टीम आणि त्यानंतर इथं जे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी जी टीम आणि त्यासोबत BPCL टीम हे तिन्ही टीम या ठिकाणी कार्यरत आहेत। त्यांच्याकडनं शर्थीचे प्रयत्न चालू आहेत। लवकरात लवकर याचं समस्या सुटू शकेल अशी अपेक्षा व्यक्त करतो। जनोदय करिता मनोज कळमकर, खालापूर।